कथा आरव परत आला. त्या रात्रीनंतर आरवचा पत्ता कुणालाच लागला नाही. गावात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. आई रोज रडत बसायची. पण एक दिवस सकाळी तिच्या दारावर टकटक झाली. ती दरवाजा उघडते. आरव उभा होता. आई आनंदाने धावत गेली, त्याला मिठी मारली. पण आरव काही बोलत नव्हता. फक्त शांतपणे हसत होता. त्याचे डोळे थोडे फिकट दिसत होते. आई म्हणाली, "बाळा, कुठं होतास तू?" आरव म्हणाला, "मी चित्रातून बाहेर आलो आई. पण तो आता माझ्यामागे येतोय." आई घाबरली. त्याच क्षणी घरातला आरसा थरथरू लागला आणि त्यातून काळ्या सावलीचा चेहरा बाहेर डोकावला. आरव मागे वळून म्हणाला, "आई, पळ. तो मला परत घेऊन जाणार आहे." आई किंचाळली. दिवे बंद झाले. आणि दुसऱ्या सकाळी ते घर पुन्हा शांत. फक्त आरशात एक छोटा हात आतून दारावर आपटताना दिसत होता, जणू आरव परत अडकला होता.